नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर। वळूया पुढील ताज्या बातमीकडे। भोकरदन तालुक्यातील आणवा गावात हेमाडपंथी शिवमंदिराच्या गेटला मास्क लटकवल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पथकाला बोलावून मंदिराच्या चारही बाजूला डॉगी कुत्र्याच्या पथकाने केली आहे। मंदिराची तपासणी भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात 1-2 दिवसांपासून हेमाडपंथी शिवमंदिराच्या परिसरात अज्ञात व्यक्तीने मास्क लटकवल्यानं गावात तणावाचं वातावरण आणि गाव कडकडीत बंद करण्यात आलंय। अधिक माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील आणवा येथील पुरातत्व विभागाच्या कक्षेत येथे आणि मंदिराच्या सभामंडपात शुक्रवारी सकाळी मास्क आढळले। सकाळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही बाब आली। याबाबत पारद पोलिसांना माहिती देण्यात आली। दरम्यान या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। तसेच यावेळी पारद ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नेमाणी यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। दरम्यान या प्रकरणी ग्रामस्थ सुभाष बाबूराव हजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात आणवा गाव 1 दिवसाचं कडकडीत बंद करण्यात आलं। दरम्यान शनिवारी दुपारी भोकरदनाचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। तसेच या बैठकीमध्ये भोकरदन पोलीस ठाण्याचे किरण बिडवे यांनी मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटिसा बजावून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। किरण बिडवे यांनी सांगितलं की अशी माहिती आणवा गावकरी यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे। सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी रईस शेख सोयगाव। की हनुमंतराय त्या ठिकाणी असं सगळं लंका पेटून त्या ठिकाणी आले। खरं तर असं कुणीतरी मला बोललं की साधू संत सुद्धा या ठिकाणी आले, तर साधू संतांनी हे का करू नये असं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये एवच निर्मो निरंकार समुदुःख सुख क्षमी किंवा तुल्य निंदा स्तुतीर मोरणी संतुष्ट येणं केनचित हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय। पण आम्हाला हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भले तरी देव ढुंगाची लंगोटी आणि नाताळाचे काठी देऊ माथा मोह मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे हेही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। रामायणामध्ये असा एक प्रसंग येतो। खरं तर